शहरातली यात्रा, गावाकडची जत्रा, शहरातल्या यात्रेला यायचं असेल तर तिकीट काढूनच यावं लागेल. फुकाट, डायरेक्ट फुकाट. आमच्या इकडे तसली तिकिटाची झंझट नसती. कुणी या जा, फुकाट. तिकीट बिकीट काय नाही. शहरामध्ये पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली असते. रताळ, आमच्याकडे तसलं काय नाही. आम्ही पार्किंग बिर्किंग काहीच ठेवत नाही. कुणी या गाड्या घ्या, जत्रात गाड्या लावा, ह्याच्या त्या दुकानापुढे गाड्या लावा, तसलं काहीच नसतं आमच्याकडे. जत्रात येणारे लोक म्हणतात गाडी इकायला ठेवली का तिथं ठेवली पार्किंगसाठी. आमच्याकडे तसलं काय नाही. पार्किंगला तसलं आमच्याकडे विषय नसतो. त्याकडल्या यात्रेत मोठे मोठे लोक येतात. कुणी बी, आमच्या इकडे तसलं काय नाही. आम्ही भेदभाव करीत नाही. आमच्या यात्रेत कुणी बी येऊ शकतं. डंगरे डुंगरे, म्हातारे, परगडत सरपडत, उड्या हानीत, कुणी बी येऊ शकतं. तसलं काय नाही. शहराकडल्या यात्रेत एक दिवस अगोदरच तयारी करतात, वाट बघायची गरज नाही. 6 महिने आधी आम्हाला जत्राची लय घाई असते. आम्हाला असं वाटतं आम्हाला कधी आमची जत्रा येईल. त्यामुळे आम्ही डायरेक्ट 6 महिने 3 महिने आधीच तयारीला लागतो. पाहुण्या रावण्याला फोन करायचे, बोकडं बुकिंग करायचे. आम्हाला लय हाऊस असते जत्राची. आम्हाला असं वाटतं कवा जत्रा येते. बाकीचे सण बाजूला, पण आमच्यासाठी जत्रा अगोदर असते. आमच्याकडे यात्रेत माग वस्तू येतात विकायला, जसं की ड्रोन, गिटार, खुळखुळा, पोंगे, बोकडाचा भोंगा तसला. आमच्याकडे तसले महागडे सकट, स्वस्तातले सकट सगळे खेळणं इका येतात. तसला मोबाईल देऊ, धूम मचाले गाण्याचा सगळं इका येतं आमच्याकडे. महागडं स्वस्त सगळं. आमच्या गावची जत्राच निराळी असती. कधीतरी या आमच्या गावच्या जत्राला, तुम्हाला कळन गाव काय असतं ते.